आणि जसं मी सांगितलं हॉल, आणि मी मग आता जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी ब्रह्मस्थानात उभा होतो. तर ब्रह्मस्थान हे कधी ओपन असावं. ओके, म्हणजे तुम्ही जुनी घरं बघाल किंवा आता मूवीमध्ये पण बघता की जुन्या जुन्या गावांचे शूट असतात, घर असतात, महल असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला मधला जो स्पेस असतो तो ओपन असतो. ओपन टू स्काय असतं, म्हणून तिथे म्हणतात की तिथे ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मस्थान आहे. आणि वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुषाचं तिकडे नाभी आहे, आणि जी उत्तर भाग आहे थोडा तिथे हृदयाचा पाठ आहे. सो म्हणून कधीही हॉल ब्रह्मस्थानात असावा. ब्रह्मस्थानामध्ये कधीच तुमची म्हणतात ना की भिंत येऊ नये. तर त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा प्लान बनवलेला आहे. आणि याचं डिझाईन आपण स्वतःच देतो. आपली टीम आहे आर्किटेक्टची, ती याच्यावरती काम करते. आमची टीम कधी कुठलाही प्लॉट असेल तो बघायला येते. त्यानंतर कंपाऊंड नसेल तर पहिलं कंपाऊंड त्यांना करून घ्यायला सांगते. कंपाऊंडमध्ये गेट कुठे ठेवा, जसं ह्या प्लॉटमध्ये तुम्ही बघा तर मी पूर्वेला एक एंट्री दिलेली आहे, मेन एंट्री, आणि उत्तरेला छोटी एंट्री दिली जी मगाशी मी तुम्हाला उत्तरेची पदं सांगितले, मुख्य, बल्लाट आणि सोम, त्यातली 2 पदं यूज करून बाईकसाठी ती एंट्री असं होऊ शकतं, आणि कारसाठी आपण इथे एंटर करू शकू.